आजचा मेळावा देखील आतमध्ये बसायला जागा नव्हती, बाहेर बसायला जागा नव्हती. एवढ्या महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामधून चांद्यापासून बांद्यापर्यंत महिला आलेल्या होत्या आणि उत्स्फूर्तपणे आलेल्या होत्या. त्यांच्यामध्ये जोश होता, त्यांच्यामध्ये उत्साह होता, त्यांच्यामध्ये आपण काहीतरी करून दाखवायचं अशा प्रकारची जिद्द होती. आणि त्याच्यातून अवधूत गुप्तेंचं पण एक गाणं त्यांनी नवीन आज पेश केलं. साधारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नात्याने आणि महिलांना एक स्फूर्ती देणारं अशा प्रकारचं ते गाणं होतं. आणि एकंदरीतच इतका सुंदर अशा प्रकारचा हा कार्यक्रम झाला. वेगवेगळ्या भागातनं जे काही महिला आलेल्या होत्या, आदिवासी भागातल्या होत्या, वेगवेगळ्या कोकणातल्या होत्या, मराठवाड्यातल्या, आणि त्यांनी त्या पश्चिम महाराष्ट्र, सगळ्या विदर्भ, या सगळ्या महिलांनी त्यांच्या वेशभूषेतनं तिथली जी काही तिथली संस्कृती आहे, जी काही तिथली परंपरा आहे, त्या परंपरेला साजेसं अशा प्रकारची वेशभूषा केली. आणि तशाच पद्धतीनं आम्हा लोकांचं सगळ्यांचं त्यांनी स्वागत केलं. आणि अतिशय चांगला कार्यक्रम, दिमागदार कार्यक्रम. म्हणजे मी अनेक वर्ष पक्षाची स्थापना झाल्यापासून काम करतो आहे, पण इतका चांगला कार्यक्रम झालेला मी पहिल्यांदाच पाहतो. दादा, काल तुमच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मुद्दाम केला गेला होता. काय? मुळात तो व्हिडिओ ज्या पद्धतीने रिलीज केला जातोय काय ऑपोजिशन पार्टीकडनं, तुमचा व्हिडिओ जो गाडीत बसला होता, तुम्ही दाटेवाटीत बसलाय, नाही एक मिनिट थांबा. सागर, एक मिनिट. इतके मूर्ख लोक आहेत, म्हणजे ज्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केला आहे ते प्राईम मिनिस्टरच्या दौऱ्यामध्ये प्रत्येक गाडीमध्ये कुणी बसायचं, काय बसायचं ते सगळं चेक करत असतात. आम्ही पुढं एकनाथराव शिंदे ड्रायव्हर होता, मागं मी, चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस होते. परंतु आमचे सहकारी मंत्रिमंडळातले गिरीश महाजन, त्यांना इथं जखम झाली अजूनही बघा, आणि त्यांना गाडी तिथं राहिली नाही. सगळ्या गाड्या कन्वा एकदम निघाला. तर मी त्यांना म्हणलं की या आपण दाटीवाटीनं पुढं फरलांग 2 फरलांगच जायचं आहे, पटकन जाऊ. शेवटी आम्ही काही रुबाब दाखवणारी माणसं नाही. आम्ही दाटीनं, गर्दीनं सगळ्यांना सामावून घेऊन जाणारी माणसं. त्याच्यामुळे मला त्या गोष्टीला फार महत्त्व द्यावं असं अजिबात वाटत नाही. त्याच्या संदर्भामध्ये जर असं काही झालं असतं की आम्ही दोघंच बसलो आहे आणि तिसरा दार उघडा म्हणतोय तरी आम्ही त्याला घेत नाही जागा असताना, असं काही झालेलं नव्हतं. आणि 2 फरलांग त्या बाकीच्या गाड्या होत्या, तिथं आल्यावर ते उतरले आणि बाकीचे आम्ही आमच्या गेलो. परंतु आज दुर्दैवाने जे कोणी त्याच्याबद्दलच्या क्लिपा फिरवतं आहे किंवा आणखीन काही करतं आहे, मला त्यांची कीव करावीशी वाटते. अरे ह्या विकासाचं बोलूया ना आपण. त्याच्यामध्ये गाडीत किती कोंबले, किती काय गेले, ते गाडीत बसणारे त्यांना त्रास होईल, ह्यांना बाकीच्यांना त्रास व्हायचं काय कारण आहे? आम्ही चौघं दाटीवाटीनं बसलो, आम्हाला त्याच्यामध्ये गर्दीचा त्रास होईल का नाही ते आमचं आम्ही ठरवू. पण माझा भाऊ माझा दादा आहे म्हणणारे पार्टीचे प्रमुख नेत्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त व्हिडिओ दिसतो. याचा अर्थ तुम्हाला बदनाम करण्याचा खरं सांगू का सागर, आमच्या काही जवळच्यांनीच फार ते मनावर घेतलेलं आहे, त्यांना शुभेच्छा. नाही, मी असं म्हणालो की त्या संदर्भामध्ये एकदा दिल्लीला जाऊन की बाबा का कायदा आता एवढा विचारांती सगळा कायदा केलेला आहे आणि तो आता मंजूर झाला पाहिजे. काही कायदे कदाचित त्यांना तिथं त्याच्यात कुठली गोष्ट खटकली असेल तर विचारलं पाहिजे जाऊन. म्हणून मी आदितीला म्हणलं की आज महिलांचं प्रतिनिधित्व करणारी एकमेव मंत्रिमंडळामध्ये आदिती आहे. म्हणून मी तिला सांगितलं किंवा तसं जाऊन मुख्यमंत्री आम्ही अनेकदा दिल्लीला जातो त्यावेळेस आपण जाऊन त्यांना भेटू आणि काय म्हणजे फायनल त्याच्यावर सही का होत नाही, कायद्यामध्ये रूपांतर होण्याच्या दृष्टिकोनात काय अडचण आहे तेवढी आपण चौकशी करू. संख्या वाढते तुम्ही भाषणामध्ये म्हणता, मला काही कुणाला उद्देशून म्हणायचं नाही. मी जनरल बोलत असतो. मी काही कुणाचं नाव घेऊन कधीही बोलत नसतो. मी
यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे महाराष्ट्राला राजकीयदृष्ट्या सुसंस्कृतपणा दाखवला त्या पद्धतीनं आपण सगळे काम करत असतो. तर तशा पद्धतीनं सगळ्यांनी केलं पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे. नाना पटोलेंनी तुमच्यावर टीका केलेली आहे की मत मिळालं तर माझ्यामुळे आणि तोटा झाला तर शरद पवारांमुळे. शरद पवारांना वय विचारता मोदींना का विचारत नाही असं नाना पटोले म्हणतात. कुणाचं? नाना पटोले असे म्हणतात की मोदींना वय काय नाही विचारत, जो वय तुम्ही शरद पवारांना विचारता ते मोदींना विचारा, त्यांचंही वय होणार आहे येणाऱ्या दिवसांना. तो आपल्या सगळ्यांचंच होणार आहे. ज्यावेळेस होईल त्यावेळेस विचारू ना. ज्यावेळेस होईल 80च्या पुढं गेल्यावर विचारू. ऐंशीच्या पुढं मतदान पवार साहेबांच्या नावावर तुम्हाला मिळालं, फायदा झाला की माझ्यामुळे झाला आणि तोटा झाला की शरद पवार? ठीक आहे, आमचं आम्ही बघू. बाकीच्यांनी नाक खुपसायचं काही कारण नाही. नानाला म्हणावं, नाना तू किती पार्ट्या फिरून आलाय ते आम्हाला माहिती आहे, कशाला शिकवतो मला. मनोज जरांगे यांची डेडलाईन आता जवळ येत चालली आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले की कुणबी नोंदी ज्या शिंदे समितीला 54 लाख सापडले होत्या त्या तत्काळ प्रमाणपत्र त्याचे वाटप करा. खरं तर ही डेडलाईन जवळ येत असताना सरकारच्या आता धावपळ होताना पाहायला मिळते. सरकारचं काम करत आहे. धावपळ वगैरे काही होत नाही. सगळं काम मी भाषणात सातत्याने सांगतोय, कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये ते बसलं पाहिजे. न्यायालयामध्ये, हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे मागं नाकारलं गेलं किंवा थांबवलं गेलं तसं होऊ नये म्हणून सगळी काळजी मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर सगळेजण घेत आहेत. मुख्यमंत्री त्याच्यामध्ये सगळ्यांशीच बोलत आहेत आणि त्या प्रकारे जरी ते आज डावसला असले तरी रोज आमचं त्यांचं बोलणं महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या प्रश्नांच्यावर होत असतं. डिस्क्वालिफिकेशन को लेकर भी सुनवाई शुरू हो चुकी है राष्ट्रीय अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष के सामने. क्या कहेंगे, कई बार शिवसेना ने उनके कार्यपद्धति वो जो सवाल हमें पूछेंगे उसका जवाब हम देंगे. आज प्रतिज्ञापत्राच्या अनुषंगाने सादर केलं. लिखित स्वरूपात दिलेले. अरे मी सांगितलं ना की त्या संदर्भामध्ये वकील जे आमचे नेमले गेलेले वकिलीच्या पद्धतीनं मांडतील आणि ज्यांना साक्षीदार म्हणून बोलवतील ते त्यांना जे काही योग्य झालेलं आहे, जे खरं आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.